नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नाशिक हक्काचं शहर या मोहिमेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वागत नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दीप प्रज्वलन व नरेंद्र दाभोळकर, राजीव गांधी व खासदार माने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले। यावेळी नाशिक हक्काचं शहर याची चित्रफित दाखवण्यात आली। वाहतूक कोलमडून पडल्यामुळे, रस्त्यांचं नियोजन नसल्यामुळे गेल्या 10-12 वर्षात आपण जे ट्रॅफिक मध्ये अडकून पडलोय, त्यामुळे सामान्य माणसाच्या झालेल्या नुकसानाची बेरीज केली तर हा आकडा आहे तब्बल 8.5 लाख कोटी रुपये। हे आपलं झालेलं नुकसान आहे। वाया गेलेला वेळ, संधी, काम, धंदा, उत्पन्न, जास्तीचं जळलेलं इंधन आणि ढासळलेलं मानसिक स्वास्थ्य, या सगळ्याचे 8.5 लाख कोटी रुपये। आणि जणू काही हे पुरेसं नव्हतं तर सरकारनं 155 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतलंय, जे शेवटी आपल्यालाच आणि येणाऱ्या पिढीला फेडावं लागणार आहे। कदाचित सुरुवातीला आपल्यापैकी काही लोक हे सगळं नुकसान झेलायला तयारही होते, कारण त्याच्या बदल्यात आपल्याला मिळणार होत्या स्मार्ट सिटीज, खड्डेरहित रस्ते, स्वस्त, स्वच्छ आणि सेफ सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय, सगळ्यांना घर, पुरेसं आणि पिण्यासारखं पाणी, काय विचारू नका। पण झालं भलतंच, भयानकच। शहरात राहणाऱ्या सामान्य माणसाचा एक नेहमीचा दिवस। आज या ठिकाणी मला उपस्थित होता, बऱ्याच दिवसानंतर मी नाशिकला आलेलो आहे। तुम्ही तो आता एका चित्रफितीच्या माध्यमातून नवीन उपक्रम हाती घेतलेला, त्याचा झटका मला येताना बसला। म्हणजे मी जेव्हा समृद्धी मार्गावर पहिल्यांदाच इथं आलो, समृद्धी मार्गावरून मला सांगण्यात आलं की तुम्ही अमुक बाहेर पडा, एक्झिट करा। बाहेर पडलो, कुठल्या तरी ग्रामीण रस्त्यामध्ये अडकून बसलो। एकही साईन बोर्ड नाही, एकही रस्त्याची हालत तर बघितली, पण शहराला एक मोठं, देशातलं एक मोठं शहर, आधुनिक शहर, चांगले सायनेज ज्याला म्हणतात, पाट्या, तिथं जाताना त्रास तो रस्त्याची नावं, या सगळ्या गोष्टीच्या किमान सुविधा रस्त्यात असं मला काही दिसत नाही। खड्ड्याचं शहर म्हणून आम्ही पेपरला वाचतो, तुम्ही खड्ड्याचं शहर म्हणून याची प्रसिद्धी चालवली होती, पण असं का घडतंय? मला आठवतं की मी जेव्हा केंद्रात मंत्री होतो, राज्यमंत्री होतो, आम्ही त्यावेळेला JNU नावाची नागरिक विद्यार्थ्याचं, जवाहरलाल नेहरू नागरिक विद्यार्थ्याचं योजना राबवली, खूप चांगल्या प्रकारे चालली। प्रत्येक गावानं खूप चांगले प्रकल्प राबवले, पण ती फक्त जवाहरलाल नेहरूंच्या नावाची आणि काँग्रेसनं सुरू केली होती म्हणून नरेंद्र मोदींनी आल्याबरोबर ती योजना पद्धती त्याची स्मार्ट सिटी नाव दिलं। त्याचा काय खेळ फोटोवर झाला ते सगळं आम्ही पाहतोय, पुण्यात पाहतोय, तर तुम्ही अनुभवताय, सगळीकडे सगळ्या झालं। शहराची जी विकृतपणे वाढ व्हायला सगळ्या शहराची, नाशिक असं नाही। आणि फक्त एकच दृष्टिकोन या सरकारचा आहे, विशेषतः महाराष्ट्राच्या सरकारचा, टेंडर काढणं आणि त्या टेंडरमध्ये 40% कमिशन। बाकी शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे, आरोग्याकडे दुर्लक्ष आहे आणि बाकी शहरी सुविधांच्याकडे दुर्लक्ष आहे। नवीन रोजगार कसा निर्माण होणार, AI मुळे जे रोजगार जाणार आहे त्याचं काय होणार, शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता, कुठल्याही बाबतीमध्ये सरकारचं लक्ष नाहीये। फक्त एकमेव नवीन रस्त्याची कामं करायची। आता शक्ती महामार्ग 1 लाख कोटीचा आहे, पोहोचतोपर्यंत 1.5 लाख कोटीपर्यंत आहे, त्यामध्ये 40%। शेवटी आमदारांना खरेदी करायला 50-50 कोटी येतात कुठून, त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट करून येतात। आणि त्यामुळं नागरिकांची, नाशिक शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांची जी हाल चाललेली आहे, म्हणजे आपण निगूढपणे सोचतोय। आजचा हा जो कार्यक्रम आहे, हा सन्माननीय राजीवजी गांधी यांच्या
जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाने एक माझं हक्काचं शहर हे एक अभियान सुरू केलेलं आहे आणि हे अभियान फक्त शहरी भागांमध्ये आहे. या कार्यक्रमामध्ये शहरांच्या ज्या समस्या आहेत, शहरांची जी आजची परिस्थिती आहे, जो बकालपणा आलेला आहे, नागरी सुविधा असतील, शिक्षणाचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, पालकांचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न आहे, असंघटित कामगारांचा प्रश्न, या सर्व शहरी भागांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर शहर काँग्रेसने आणि प्रदेश काँग्रेसने, काँग्रेस पक्षाने काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्यासाठीचा हा आजचा कार्यक्रम आहे. मी जास्त काही बोलत नाही. मी माहिती देण्यापेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जास्त माहिती मिळेल. आणि आज आपलं नाशिक शहर काँग्रेस कमिटीचं भाग्य आहे की आपल्याला इतके सुसंस्कृत, सुशिक्षित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा साहेब आपल्याला इथे या उद्घाटनाला लाभले आहेत, ज्यांच्या कार्यकाळामध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना ही योजना शहरी भागासाठी ही राबवण्यात आली आणि तिने यशस्वीपणे महाराष्ट्रामध्ये काम केलं. आताच्या सरकारने त्या योजनेचं फक्त नाव बदलून स्मार्ट सिटी करण्याचं काम केलं आणि संपूर्ण शहरांचं बकालीकरण झालं. काय परिस्थिती झालेली आहे शहरांची हे आपल्याला बघण्यासाठी मी बाबांना फक्त विनंती करतो की आपण याचं उद्घाटन करावं. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शरद आहेर, शहराध्यक्ष निलेश उर्फ बबलू खैरे तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.